पोलीस स्टेशन दिग्रसतर्फे सर्व दिग्रसवासियांना आवाहन करण्यात येत आहे की येणाऱ्या 4 तारखेला लोकसभा निवडणूक 2024ची मतमोजणी होऊन संपूर्ण देशाचा निकाल जाहीर होईल। आपण सर्व सजग आणि जागृत मतदार आणि जागरूक नागरिक या नात्याने आपल्याला जो निकाल लागेल त्या निकालाचा स्वीकार करून कोणीही मतदान आम्हाला केले नाही किंवा विरोधी पक्षाला केले म्हणून अति उत्साहात जल्लोष करणे, आतिषबाजी करणे, नारेबाजी करणे, बिना परवाना वाद्य वाजवणे, मिरवणुका काढणे याला प्रतिबंध केलेला आहे। तसेच माननीय जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा जमावबंदी आदेश कलम 37(1)(3) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागू आहे। त्यामुळे या आदेशाचं पालन सर्व नागरिकांनी तंतोतंत करणे गरजेचं आहे आणि मतदान व निकाल या कारणावरून आपसी मतभेद समोर येऊन कोणीही कोणाशी वाद घालू नये, तंटा घालू नये। एकमेकांच्या पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकांच्या घरासमोर जाऊन त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन आतिषबाजी करणे, किंकाळ्या फोडणे, आक्षेपार्ह नारे किंवा आक्षेपार्ह विधान करणे इत्यादी गोष्टी सर्वांनी टाळाव्यात असं पोलीस स्टेशनतर्फे आवाहन करण्यात येते। जर असं केल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल। आम्हाला एक्स्ट्रा फोर्स बंदोबस्तही आलेला आहे आणि आम्ही त्याप्रमाणे संपूर्ण दिग्रस तालुक्यामध्ये बंदोबस्तसुद्धा डिप्लॉय करीत आहोत। धन्यवाद।